आणि माझ्या कार्य संघाने नंतर तयार राहायचं आहे. कुटल संघाने तावडीला जायचं आहे. कुटल संघ तावडीला जायचंय. बिरवाडी संघ हजर झालेला आहे. कुटल संघ लगेच तयार होऊन यायचं आहे. सेमीफायनलसाठी तलवाडी संघाने तयार राहायचं आहे. आणि महादेव कर्षक यांनी सुद्धा तयार राहायचं आहे. घ्यायचे नाही घ्यायचे मला कधी जागा भेटते. चला सारला चालू करून घ्यायचं आहे. बिरवाडी आणि खुटल, बिरवाडी आणि खुटल संघात सामना चालू झालेला आहे. सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना बिरवाडी विरुद्ध खुटल. पहिला 30 नंबरचे जर्सी प्रचार केलेला बिरवाडी संघाचा खेळाडू खुटलच्या पटलावर लाईन मधला लाईनमन तिकडा ओंकार इकडे लाईन मध्ये या. शकत पैसे काय दोन वर्षाला ट्रेन आहे. तुम्ही तिथं राहा तिथं राहा. साठी खेळण्याला जातील. खेळायचा प्रयत्न असेल थर्डसाठी. थर्डसाठी 0 क्रमांकाच्या बिरवाडी संघाचा थर्डसाठी आलेला आहे. कुटलच्या बटलात अरे वा अरे थोडा प्रयत्न होता. हात सटकला असता थोडासा बाजूला तर तो पकडलेला आहे. 1 टॅकल झाला. 1 गुणाची कमाई केलेली आहे कुटल संघाने. आणि आता थर्ड रेड साठी गेलेला आहे तो कुटल संघाचा 6 नंबर चट्टी परिधान केलेला. हा सुद्धा टॅकल झालेला आहे, पकडलेला आहे. 1 गुणाची कमाई केलेली आहे. बिरवाडी संघाने सुद्धा 1-1 ची बरोबरी झालेली आहे. बिरवाडी आणि खुटल 1 गुणाची बरोबरी. पुन्हा एकदा 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खुटल संघाचा काल भैरव खुटल संघाचा खेळाडू बिरवाडी संघाच्या पटलावर. एक गुणाची कमाई करून आलेला आहे खुटल संघ. 2
गुण झालेले आहेत खुटल संघाचे. 1-2. पेटकाला पॉईंट लागतो. पुन्हा एकदा 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला खुट्टल संघाचा खेळाडू बिरवाडी संघाच्या पटलावर गुणाची कमाई करण्यासाठी तयार आहे. तिसरा रेट साठी पुन्हा एकदा बिरवाडी संघाचा. त्याला मी उलटा ठोकत होती ठोकता नाही आला मला. गेलं कोणाची कवर कोण पुढचा सामना होणार आहे तलवडे आणि महादेवकर हे तयार आहेत. तलवडे आणि महादेवकर सेमीफायनलच्या सामन्यासाठी तयार आहेत. महादेवकर आणि तलवडे दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. तलवडे संघ तयार राहायचंय तावडगाव. सरपंच उपसरपंच होते. पुन्हा एकदा 6 नंबरचा जर्सी परिधान केलेला बिरवाडी संघाचा खेळाडू. टाइम ऑफ खुट्टल संघ. 3-1 नाही ना नक्की काय म्हणजे हा असा हो हा चावऱ्यांना माझ्यावरती जास्ती आहे. मला स्वतः विश्वास काय उभाडापर्यंत मला विश्वासच होता. अरे बाबा त्यांनी निर्णय दिला तेव्हा मी बोलतो. साठी 6 नंबर जर्सी संघाचा बिरवाडीच्या पटलावर थर्ड रेस साठी 5-1 आले. बोनस सुद्धा नाही आणि चांगले टॅकल केलेला आहे. 1 गुणाची कमाई केलेली आहे बिरवाडी संघाने. 2 गुण झालेले आहेत बिरवाडी. 3 गुण आहेत ते खुट्टल संघ. 2-3. पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी प्रदान केलेली बिरवाडी संघाचा खेळाडू खुट्टलच्या पटलावर आपल्या संघासाठी गुणाची पराकाष्ठा करत आहे परंतु खाली हाताने परत आहे. पुन्हा एकदा संघ टाइम ऑफ. हे पाणी त्यात आहे पाणी आहे त्यात अर्धा. कुठल्या पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला बिरवाडी संघाचा खेळाडू खुट्टलच्या पटलावर आपले गुणाची कमाई करण्यासाठी चुरशीचा प्रयत्न करत आहेत. बोनस ऑन आहे. चांगला टॅकल केलेला आहे. खुट्टल संघाने 7 नंबर प्रदान केलेल्या 7 नंबरच्या चांगला टॅकल केलेला आहे. 1 गुणाची कमाई केलेली खुट्टल संघाने. 4-2.
पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी प्रदान केलेला खाली हाताने करतोय. टाइम आउट झालेला आहे. पहिला हाफ झालेला आहे. नाम मात्र 2 गुणाची कमाई आहे. जास्त कमाई आहे ते खुटल संघाची. नाम मात्र 2 गुणाची कमाई आहे खुटल संघाची. आणि आता काय करतात बिरवाडी संघ, कमबॅक करतात का पाहूया. आणि या बिरवाडी संघाला इथे महादेवकरची इथे चांगलीच संधी येते. नेहमी संधी असते बिरवाडी संघाला. एकदा सुद्धा बिरवाडी संघ खाली हाताने गेलेला नाही. महादेवकर बिरवाडी संघ महादेवकर मधून खाली हात गेलेला नाही. पुन्हा आता सेमीफायनल आहे. कोणती ना कोणती बक्षीस आपल्या हातात तर मिळणारच आहे, कारण सेमीफायनल सामना आहे. नाम मात्र 2 गुणाची कमाई जास्त आहे ती खुटल संघाकडे. पहिल्या हाफ पहिल्यान पुन्हा एकदा 7 नंबरचा जर्सी परिधान केलेला खुटल संघाचा खेळाडू. काय बोलतो का ठेवणार आहेत की नाही. आणि 30 नंबरच्या जर्सी परिधान केलेला बिरवाडी संघाचा बोनस ऑन आहे. आमच्याकडे कधी आहे सांग, मला सांग. तुमचे ते हे ना आता बक्षीस द्या. हेच आहे काय बोललो डायरेक्ट पहिला जलवान डायरेक्ट सेमीफायनल सावळ्याच्या बाजूला नंबर असतो. 7 नंबर जर्सी परिधान केलेला खुटल संघाचा खेळाडू बिरवाडीच्या पटलावर. जाऊ घरी जाऊ बोनस द्या तुम्हाला 2 आता चालू एक टाकला का 2 देणार. काय बाबा माझ्यासोबत हे आहे का. आता मागाशी होता पुन्हा एकदा थर्ड प्रयत्न असेल. 4-2 सांगा त्याला. तुम्ही सांगितलं मला का नाही म्हणून. थर्ड साठीच असेल. पुन्हा एकदा थर्ड साठी आलेला आहे. 6 नंबर जर्सी परिधान केलेला खुटल संघाचा 6 नंबर थर्ड साठी आलेला आहे. आपल्या संघासाठी काय करून दाखवतात पाहूया. बोनस सुद्धा ऑफ आहे. काही गरज नसताना बिरवाडी संघाचा काही शेवटच्या काही सेकंद शिल्लक असताना नेहमीच घाई मगाशी घाई झाली होती. आता बाकी फिरले गेम 1 गुणाची कमाई केलेली आहे खुटल संघाने. आणि 6-2 7 नंबर जर्सी परिधान आता सुपर टाक्या लावून आहे. किरण तिकडे तयारच आहे. 6-2 सुपर टॅकल लावून आहे बिरवाडी संघाकडे. आणि आता किरण बिरवाडी संघाकडून खुटलच्या पटलावर गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय कमबॅक करता येईल का. अरे 6-2 सुपर टॅकल आहे बिरवाडी संघाकडे. 7 नंबर जर्सी परिधान केलेला. पाहूया सुपर टॅकल मध्ये काय करून दाखवतात. टाइम ऑफ घेतलेल्या खुटल संघाने. 6-2 2-6 खुटल 6 बिरवाडी 2. खूपच गुण कमी आहेत बिरवाडी संघाकडे. आणि आपले कोच काहीतरी सांगतात
पाहूया आता एकदा मारला कोणावर किरण चहा आलेले आम्ही खंबळ्याच्याकडून चहा आलेले आहे. शेवटची 3 मिनिटे बाकी आहेत. 6-2. किरणला काहीतरी करावं लागेल, कमबॅक करावं लागेल किरणला. आणि सुपर टॅकल ऑन आहे, थर्ड रेड आहे वाटतं. सुपर टॅकल ऑन आहे, काहीतरी करावं लागेल. इथे कमबॅक होईल. इथे जर पकडला, सुपर टॅकल ऑन आहे, पकडला तर कमबॅक होईल बिरवाडी संघाकडे. आत्ता घालेलं की आणि 5 गुणाची कमाई. सुपर डुपर सुपर डुपर सुपर डुपर कुठल संघ सुपर डुपर 5 गुणांनी कमाई. 2-11 9 गुणांनी सरस आहेत. कुठल संघ 9 गुणांनी सरस आहेत. पुन्हा एकदा थर्ड रेड हा सुद्धा बाहेर गेलेला आहे. आणि 1 गुणाने भर 12 कव्हर होईल 12-2. बिरवाडी संघाकडे हातात होती कमबॅक करण्याची सुपर टॅकल असताना. तीन 12 पाय नाही उचलला. चान्स होती, हातात होता, पाय होती. बोनसचा प्रयत्न होता, बोनस फसला. चला, अशा तऱ्हेने सामना जिंकलेला आहे. खुटल संघाने सामना जिंकलेला आहे. खुटल संघाने सामना जिंकलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे खुटल संघ. फायनल मध्ये प्रवेश केलेला खुटल संघ आणि ताबडतोब